नमस्कार. आज आपण मान आणि खांद्यांचा ताण कमी करणारा 15 मिनिटाचा योगा स्ट्रेच करणार आहोत. हे सत्र ऑफिसमध्ये जास्त वेळ बसणाऱ्यांना, मोबाईलवरती जास्त वेळ टाइम घालवणाऱ्या लोकांसाठी उत्तम आणि सर्वात बेस्ट योगा सत्र आहे. तर लास्ट पर्यंत प्रत्येकाने हा व्हिडिओ फॉलो करायचा आहे. आरामशीर कपडे घालायचे आहेत. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि श्वासावरती नियंत्रण ठेवायचं आहे. ह्या गोष्टी योग अभ्यास करत असताना लक्षात ठेवायच्या आहे. आपण सुरुवात करूयात डीप ब्रीदिंगने. सुखासनात बसायचं, डोळे बंद करायचे, विचारांना स्थिर करायचंय, पूर्णपणे मॅटवरती यायचं आहे. मोठा श्वास घ्यायचा आहे नाकाने, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. खांद्यांना रिलॅक्स सोडायचंय, मानेला रिलॅक्स सोडायचं आहे. परत एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. डोक्यातले बाकीचे सगळे विचार काढून टाकायचे. पूर्ण लक्ष श्वासावरती असलं पाहिजे. रिलॅक्स. सावकाश डोळे उघडायचे आहेत. योग अभ्यास करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे तुम्हाला जर मेजर पेन होत असेल, खांदे जास्त दुखत असतील आसन करताना, किंवा मान जास्त ताण देत असेल, किंवा मानेला जास्त ताण पडत असेल, तर आसन स्किप करायचं आहे किंवा जसं कम्फर्टेबल फील होईल त्या पद्धतीने करायचं. चला तर मग आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण नेक रोटेशन करणार आहोत. सुखासनातच बसून राहायचंय किंवा उभा राहूनही करू शकता. या पद्धतीने क्लॉकवाईज हळूहळू नेकला एकदा राईट साईडला घेऊन जायचंय, परत खाली घेऊन यायचंय. खाली आल्याच्या नंतर श्वास बाहेर सोडायचा. सावकाश लेफ्ट साईडला हळूच वरती घेऊन जायचंय. वरती गेल्यानंतर श्वास घ्यायचाय. खाली येताना श्वास सोडायचाय. थोडासा स्पीड वाढवूयात. गोल सर्कल्स करत राहायचे. अजून थोडा स्पीड वाढवूयात. मानेमध्ये छान स्ट्रेच जाणवत असेल, फील करायचं आहे. रिलॅक्स फील करायचं. अजून थोडा स्पीड वाढवायचा आहे. श्वासाचं मुवमेंट ठेवायचं आहे. रिलॅक्स. दुसऱ्या बाजूने अँटी क्लॉकवाईज. सुरुवातीला गती सावकाश ठेवायचे. हळूहळू स्पीड वाढवायचा आहे. कंटिन्यू करत राहायचं आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, खांद्यांना वरती उचलायचं नाही, फक्त मान हलवायची. पाठीचा कणा सरळ आहे. एक लास्ट टाइम. रिलॅक्स. सावकाश करत थांबायचं, घाई करायची नाही. सावकाश थांबायचं आहे. थोडा गॅप घ्यायचा आहे. या ठिकाणी मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. या ठिकाणी आपण अप अँड डाऊन करूयात. मानेला एकदा वरती आणि एकदा खाली. जास्त पेन होत असेल तर स्किप करायचं. मानेला सावकाश वरती घेऊन जायचंय.
श्वास सोडायचा आहे, सावकाश खाली घेऊन यायचं. परत एकदा श्वास घेत वरती जायचं आहे. श्वास सोडत खाली यायचं. मानेचा कोणताही मेजर प्रॉब्लेम असेल तर खाली वाकायचं नाही. कंटिन्यू करायचंय. श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. छानसं मानेमध्ये आणि खांद्यामध्ये स्ट्रेच जाणवतोय. फील करायचंय, रिलॅक्स करायचंय. कंटिन्यू. लास्ट टाइम. अप. श्वास घेत, श्वास सोडत खाली. रिलॅक्स. सावकाश थांबायचं. या ठिकाणी थोडासा गॅप घ्यायचा आहे. मध्ये एकदा मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. या ठिकाणी मानेला एकदा राईट साईडला घेऊन जाऊयात, एकदा लेफ्टला. जेवढं पॉसिबल असेल तेवढं. थोडासा स्ट्रेच जाणवेल. व्हेरी गुड. परत एकदा श्वास घेत लेफ्ट साईडला. कंटिन्यू करत राहायचंय. सुरुवातीला गती सावकाश ठेवायची. लगेच इकडून इकडे मूव्ह करायचं नाही. थोडासा स्पीड वाढवायचा आहे. एक लास्ट टाइम. राईट साइड आणि लेफ्ट साइड. रिलॅक्स. सावकाश खाली. मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. रिलॅक्स. थोडासा स्टिफनेस खांद्यांमध्ये जाणवत असेल आपण मानेचा स्ट्रेच केल्यामुळे, त्यामुळे आपण आता काही खांद्यांचे स्ट्रेच करूयात. त्यासाठी दोन्ही खांद्यांना एकदा वरती उचलायचे, कानाच्या जवळ घेऊन जायचंय, परत खाली घेऊन यायचंय. कंटिन्यू करायचंय 10 वेळा. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. परत एकदा श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. अप, डाऊन, अप, डाऊन, अप, डाऊन. जेव्हा खांदे खाली सोडतो तेव्हा पूर्ण रिलॅक्स झाले पाहिजे. अप, डाऊन, अप, डाऊन. क्लास टाइम करूयात. अप अँड डाऊन. रिलॅक्स. या ठिकाणी दोन्ही हात खांद्यांवरती आणि खांद्यांचे क्लॉकवाईज गोल राऊंड करायचे. दोन्ही कोपऱ्यांना टच करायचंय. पाठीमागे घेऊन जायचंय. शोल्डर छान राऊंड होतात आहे, परत समोर येतात आहे. कंटिन्यू करायचं अशाच पद्धतीने क्लॉकवाईज. आता जाणवत असेल शोल्डर मधला स्टिफनेस बऱ्यापैकी कमी झालेला आहे. कंटिन्यू. इथूनच अँटी क्लॉकवाईज समोरच्या दिशेने. कंटिन्यू करत राहायचंय. श्वास घेत राहायचा, सोडत राहायचं.
एक लास्ट टाइम आणि रिलॅक्स. सावकाश हात खाली. या ठिकाणी नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. रिलॅक्स. या ठिकाणी आपण गरुडासन स्ट्रेच करणार आहोत. तर कसं करायचंय, या पद्धतीने लॉक करायचं. राईट हँडला पाठीमागून घेऊन जायचंय, लेफ्ट हँडच्या मध्ये फिक्स करायचंय आणि या पद्धतीने स्थिती बनवायची. काही सेकंद ह्या स्थितीमध्ये होल्ड करायचंय. जाणवत असेल खांद्यांना स्ट्रेच जाणवतोय, खांदे स्ट्रेच होतात ते. साईडने पाहूयात. अशा पद्धतीने पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. होल्ड करायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती आणि ज्या भागामध्ये स्ट्रेच जाणवतं तिकडे. काही वेळ अजून. रिलॅक्स. साईड चेंज करायची आहे दुसऱ्या बाजूने. शोल्डर मध्ये, बायसेप, ट्रायसेप मध्ये स्ट्रेच जाणवतोय. फील करायचं आहे. त्या ठिकाणचे मसल रिलॅक्स होतात, फ्लेक्झिबल होतात. त्यामुळे तुम्हाला होणारं शोल्डर पेन, नेक पेन पूर्णपणे कमी होऊन जाईल. डेली हे प्रॅक्टिस मध्ये असेल तर. काही वेळ होल्ड करायचंय. रिलॅक्स. सावकाश हात खाली घ्यायचे. या ठिकाणी आपण करूया गोमुख स्वानासन. कसं करायचं आहे, उजवा हात पाठीमागे घेऊन जायचा, डावा हात ह्या बाजूने पाठीमागे घेऊन जायचं आणि एकमेकांमध्ये लॉक करायचं. प्रयत्न करायचा पॉसिबल असेल तर. अशा पद्धतीने साईडून दाखवतोय. पॉसिबल असेल तर पकडायचं, नसेल पॉसिबल तर ज्या स्थितीमध्ये कम्फर्टेबल फील होतंय तिथेच होल्ड करायचं. जाणवत असेल मानेमध्ये, शोल्डरमध्ये स्ट्रेच, मानेमध्ये शोल्डरमध्ये स्ट्रेच जाणवतं. होल्ड करायचंय काही वेळासाठी. रिलॅक्स. सावकाश साईड चेंज करायचे. डावा हात पाठीमागे, उजवा हात खालून पाठीमागे. एकमेकांमध्ये लॉक करायचंय. समोरच्या दिशेने पाहायचंय, होल्ड करायचंय. रिलॅक्स. सावकाश रिलॅक्स करायचंय. या ठिकाणी परत एकदा मोठा श्वास घेऊयात. हळूवार श्वास बाहेर सोडूयात. थोडासा शोल्डरमध्ये स्टिफनेस जाणवत असेल तो कमी करण्यासाठी दोन्ही हातांना असं या पद्धतीने झटकायचंय. जास्त झटका द्यायचा नाही जेणेकरून मानेला काही प्रॉब्लेम होतील. रिलॅक्स. सावकाश थांबायचं आहे. अशा पद्धतीने आपण काही स्ट्रेचेस केले, पण आपल्याला एक गोष्ट माहीत नसेल, ती म्हणजे ह्या प्रत्येक छोट्या छोट्या बोटांचंही आपल्या मानेशी आणि खांद्याशी काही कनेक्शन असतं. त्यामुळे आपण आता पाहणार आहोत बोटांचे काही स्ट्रेचेस. त्यासाठी दोन्ही हात समोर करायचे आणि जॉईंट्सला फोल्ड करायचे. अशा पद्धतीने फक्त जॉईंट्स फोल्ड झाले पाहिजे,
व्यवस्थित फोल्ड करायचं आहे पूर्णपणे, आणि पूर्णपणे ओपन करायचं. ओपन करताना ताणायचं आहे, बोटांना वरच्या दिशेने ताणायचं आहे. परत बंद करताना पूर्ण बंद करायचं आहे. कंटिन्यू करायचं अशा पद्धतीने. ह्या बोटाच्या ज्या नसा असतात त्या आपल्या मानेशी आणि शोल्डरशी कनेक्टेड असतात. ह्यांची हालचाल करणं, ह्यांची मुवमेंट करणं ही गरजेचे आहे. त्यामुळेही आपल्या हाताची ताकद वाढते. आपले शोल्डरमधला जो स्टिफनेसपणा आहे तो कमी होतो. जे आपल्याला नेक पेन होतं, बॅक पेन होतं, तेही कमी होतं. रिलॅक्स. पूर्ण बंद करायचे, ओपन करायचे. रिलॅक्स. मूठ बंद करायचे. आता क्लॉकवाईज सर्कल करायचे. अँटी क्लॉकवाईज. या ठिकाणी जे बिगिनर्स असतील त्यांचे हात गळून गेले असतील, पण दररोज तुम्ही हा योग अभ्यास प्रॅक्टिस केला माझ्यासोबत तर तुमचा तोही प्रॉब्लेम कमी होऊन जाईल. रिलॅक्स. सावकाश थांबायचे. दोन्ही हाताचे तळवे समोरच्या दिशेने खांद्यांना टच करायचे आणि समोर घेऊन यायचे. अल्टरनेटिव्ह अशा पद्धतीने. रिलॅक्स. सावकाश थांबायचं आहे. हाताला खाली घ्यायचं. शोल्डरला एकदम रिलॅक्स सोडायचं आहे. या ठिकाणी आपण एक सिंपल करूयात कॅट अँड काव पोज. त्यासाठी दोन्ही हातांवरती आणि दोन्ही गुडघ्यांवरती यायचं. यांनी आपली पाठीची फ्लेक्झिबिलिटी तर वाढतेच, पण मानेचा स्टिफनेसही कमी होतो, शोल्डरचा स्टिफनेसही कमी होतो. श्वास घ्यायचा आहे. पाठीला आतल्या दिशेने पुश करायचं, वरती पाहायचंय. श्वास सोडायचे, खालच्या दिशेने पाहायचंय. कंटिन्यू करायचं अशा पद्धतीने. श्वास सोडत खाली आणि श्वास घेत वरती. एक लास्ट टाइम करूयात कॅट पोज आणि काव पोज. रिलॅक्स. पाठीमागे जायचंय वज्रासनामध्ये. खाली डोकं टेकवायचंय. बालासनात यायचंय. दोन्हीही हातांना समोरच्या दिशेने ताणायचंय. काही वेळासाठी बालासनात विश्रांती घेऊयात. रिलीज. सावकाश वरती यायचं आहे. डोळे बंद करायचे. सुखासनामध्ये बसायचंय. नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा योगा सेशन कंप्लीट केलेला आहे. तर जाणवत असेल शोल्डरमध्ये रिलॅक्स फील झालेला आहे. शोल्डरमध्ये रिलॅक्स फील होतंय. नेकमध्येही रिलॅक्स फील होतंय. नियमितपणे अशाच पद्धतीने तुम्ही आठवड्यातून 2दा हा योगा फ्लो केला तर नक्कीच तुमची लवचिकता वाढेल आणि ताण कमी होण्यास मदत होईल. रिलॅक्स करायचं. सावकाश डोळे उघडायचे आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.